मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेना जागावाटप अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि आज महायुतीच्या चर्चेची तिसरी फेरी होणार आहे। आतापर्यंत जवळपास 180 जागांवर एकमत झालेलं आहे। आज 30 ते 40 जागांवरील पेचही सुटण्याची शक्यता आहे। उर्वरित जागांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा चर्चा सुरू होणार आहे। 2017 साली धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या आणि निसटत्या फरकाने जिंकलेल्या जागांवर भाजपने दावा केलेला आहे, तर 2017 साली दुसऱ्या क्रमांकावर भाजप असलेल्या जागांवर भाजपचा दावा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण बघतोय आज आतापर्यंत 180 जागांवर एकमत झाल्याचं कळतंय, तर आज देखील उर्वरित जागांचा तिढा सुटेल असं शक्यता असल्याचं बोललं जात आहे। काय या संदर्भातली सविस्तर माहिती? नक्कीच प्रामुख्याने जर बघितलं असेल तर महायुतीच्या आतापर्यंत ही तिसरी बैठक आहे ती पार पडताना पाहायला मिळते आणि यामध्ये आतापर्यंत फक्त 180 जागांवरचा तिढा आहे तो सुटलेला आहे। मात्र दोन्ही गटांकडून आहे ती जोरदार मागणी होताना पाहायला मिळते, ते म्हणजे जे आता सध्या ठाकरेंकडे जे नगरसेवक आहेत आणि त्या ठिकाणी खरं तर भाजप ज्या दुसऱ्या क्रमांकावर होतं त्या जागा मात्र भाजप देखील आहे ते सोडण्यासाठी तयार नसल्याचं दिसून येतं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील आहे त्या जागेवर कुठेतरी आग्रह होताना पाहायला मिळतो। त्यामुळे त्या 41 जागा आहेत आणि याचा तिढा आहे तो अद्यापही सुटलेला नाही आणि या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक आणि या बैठकीमध्ये या सगळ्या जागांचा तिढा सुटतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे। प्रामुख्याने जर बघितलं असेल तर दक्षिण मुंबईमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जागांसंदर्भामध्ये आहे तो तेढ असल्याचं दिसून येतं, तर दुसरीकडे मागाठाण्यासारखा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी खरं तर प्रकाश सुर्वे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी बाकी देखील आहेत ते ठाकरेचे सगळे नगरसेवक गणेश आणि आपण बघतोय, त्यामुळे आता या तिसऱ्या फेरी अखेर देखील जागावाटपाचा हा तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भातले सगळे ताजे अपडेट आम्ही वेळोवेळी आपल्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।